अमित शहांनी पुन्हा एकदा ठाकरे आणि पवारांना डिवचले। खरी शिवसेना एनसीपी कुणाची हे जनतेने दाखवले असं शहा म्हणाले। महायुतीला निवडून दिलं, जनतेचे आभार मानतो असं देखील अमित शहा म्हणाले। तर अमित शहांना संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। तुम्ही सत्तेत नसाल तेव्हा खरी शिवसेना कुणाची ते कळेल असं राऊत म्हणाले। पैसा बळाचा वापर करून निवडणुका जिंकल्याचा घणाघात सुद्धा संजय राऊतांनी केला। मैं आज यहाँ पर महाराष्ट्र की जनता का बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूं। आपने महायुति को आशीर्वाद दिया और भारतीय जनता पार्टी, शिवसेना और एनसीपी की सरकार बनाई। ये तो आपने किया ही, एक ऐतिहासिक बहुमत दिया, मगर साथ में कौन सी शिवसेना असली है, कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया। और कौन सी एनसीपी असली है और कौन सी नकली है, इसका भी निर्णय महाराष्ट्र की जनता ने कर दिया है। खरी शिवसेना कोण आणि खोटी शिवसेना कोण हे अमित शहा जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा कळेल। आय रिपीट, अमित शहा जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा शिवसेना खरी आणि खोटी कोणती याचा फैसला करेल। आज दहशत, दबाव, पैशाची ताकद, निवडणूक आयोग आपल्या हातात। एकनाथ शिंदेनी स्वतःचा पक्ष स्थापन करून 5 आमदार निवडून आणून दाखवावेत। एकनाथ शिंदेनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा, इतकंच कशाला, जे चिन्ह चोरलाय चिन्ह परत करावं, नवीन चिन्हावर निवडणूक लढून दाखवावी। बाळासाहेब ठाकरेंच्या घरात घुसून तुम्ही चोऱ्या माऱ्या करता आणि आम्हाला अमित शहाची दादागिरी दाखवता। अमित शहा अमृत पिऊन आलेले नाहीत, परत सांगतो मी।